राजकन्या तंटावतीची सोडवून वेणी सदस्य मिळवणार कॅप्टन्सीची उमेदवारी। राकेश, टोकदार वस्तू वापरायच्या नाहीये। नमस्ते मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज जे काही दोन प्रोमो आले त्यावरतीच मी चर्चा करणार आहे मित्रांनो। त्या चर्चेमध्येच काहीतरी लपलेलं आहे, तर तुम्ही व्हिडिओ मिस करू नका। तर मित्रांनो, आजचा जो काही राजकन्या तंटा मुक्तीची जी वेणी आहे ती सोडवायची आहे मित्रांनो। ती वेणी जो सोडवेल त्यालाच कॅप्टन्सीचा उमेदवारी पद भेटणार आहे मित्रांनो। तर त्या पदामध्ये खूप काही ट्विस्ट आलेला आहे, कारण तिथं आपण बघतोय की डायरेक्ट बिग बॉसने वॉर्निंग दिलेली आहे की कोणत्याही टोकदार वस्तूंचा वापर करायचा नाही। तरीही राकेश बापटनं त्या कात्रीचा म्हणजे कैचीचा वापर केला आणि वेणी कट केली। तर यामुळे तर राकेश बापटला खरंच बिग बॉस आता या कॅप्टन्सीच्या दावेदारातून बाद करणार का, हा प्रश्न समोर उभा टाकलेला आहे। आणि एकीकडे आपण दुसरीकडे दुसरा प्रोमो बघितला असताल किंवा नसल तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल, कारण एकीकडे टोळीचा म्हणजे डॅन्यूबचा जो काही सेटअप आहे तिथं त्यांचे अड्डाच झालाय। मला वाटतं टोळीचा अड्डाच आहे डॅन्यूब। डॅन्यूब जे काय असेल ते, आपल्याला काय प्रॉपर्टी विकत घ्यायची नाही तिकडे, ठीक आहे XYZ। पण तिथं झोपून डायरेक्टली विशाल बोलतो की टोळी म्हणजे काय, टोळीमध्ये फक्त मित्रांनो टोळीला त्याची गरज नाहीये। म्हणजे विशाल स्वतःला स्मार्ट समजतोय, तो स्मार्ट आहे ठीक आहे, तरी बी चतुर समजतोय, चतुर आहे ते ठीक आहे, तरी तो बोलतो की टोळी म्हणजे फक्त तुम्ही तिघ आहात। कोण? रुचिता, अनुश्री आणि रोशन हे बिनडोक आहेत, कारण की त्याच्या अवतीभोवती फिरतात आणि तो त्याचा फायदा घेतो विशाल। त्यामुळे हे तिघं बिनडोक आहे। डायरेक्टली आपल्या टोळीच्या माणसाला कोण असं बोलेल का, तू म्हणजे मला टोळीची गरज नाही, मी एकटा खेळू शकतो, पण तुम्ही एकटे खेळू शकत नाही। म्हणजे जे तिघ जण आहेत, रुचिता आणि रोशन आणि अनुश्री, हे फक्त विशालच्या सांगण्यावरच गेम खेळतायत का, असं डायरेक्टली आपल्याला त्याच्या बोलण्यावरून वाटतंय मित्रांनो। तर हे बोलणं एका प्रकारचं खूप वेगळे, मला वाटतं की विशालला त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स किंवा त्याचा डोक्यावरती घमंड, अति हुशारपणा हे चढलेला जास्त दिसतोय मित्रांनो। तर तुम्हाला काय वाटतं? कारण रुचिता एवढी चतुर जरी असली, एवढी भांडकुदळी जरी असली, तिला एवढं पण कळलं नाही की विशालनं असं बोलायला नाही पाहिजे। हे जर बाकीच्यांना कळालं तर टोळी फुटण्याचे चान्सेस जास्त आहेत मित्रांनो। आणि तो डायरेक्टली बोलला पण आहे की मी एकटा खेळू शकतो, पण तुम्ही खेळू शकत नाही। म्हणजे बाकी तिघ जण ह्याच्याशिवाय खेळू शकत नाही, डायरेक्टली सांगलेलं आहे। मला वाटतं इथं ऍक्शन घ्यायला पाहिजे रुचितानं। ह्या जागी जर राकेशनं किंवा प्रभूनं किंवा सागरदादानं जर हेच जर बोललं असतं, तर तिथं डायरेक्टली रुचिता भांडायला उभी राहिली असती, पण इथं नाही राहणार ना। का? कारण की इथं थोडंसं प्रेम प्रकरण आहे मित्रांनो। त्यामुळे ती विशालचं सगळंच काही ऐकून घेत आहे, सगळंच ऐकून घेत आहे। इथं ऍक्शन घ्यायला पाहिजे होतं, रिॲक्शन घ्यायला पाहिजे होतं, पण इथं रुचिता डायरेक्टली गाढवासारखं शांत बसलेली आहे मित्रांनो। कासवासारखं म्हणजे सशासारखं पळणारी रुचिता आज कासव बनली आहे। आणि जो स्मार्टनेसचा गेम खेळतोय विशाल, हे त्या तिघांना अजूनही समजलं नाही। एखाद्या वेळेस मला वाटतं की विशाल सिंपत्ती घेऊन सेफ होणार, पण हे तिघं डेंजर झोन मध्ये जाण्याचे चान्सेस जास्त आहेत मित्रांनो। तुम्हाला काय वाटते? मी खूप काय लांबतोय व्हिडिओ, कारण की यांच्यावर बोलायला गेलं तर खूप वेळ आणि खूप टाइम लागणार आहे मित्रांनो। तर मी लांब बोलत नाही, एवढंच मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा मित्रांनो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।